कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत। तर त्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत, तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। मी मोठे असे 2 घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत। गूळ घेतलेला आहे एक मोठी वाटी, मीठ घेतलेलं आहे, सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच। तर पहिले आपण कैरी कट करून घेऊया, साल काढून घेऊया त्याचं, कारण आपल्याला बॉईल करायचे आहे। पहिले असं देठ काढायचं आहे। आता साल काढून घेते कैरीचं, सगळे साल काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी साल काढून घेतलेले आहेत कैरीची। आता आपण कट करून घेऊया। असं कट करून घ्यायचं आहे, सगळा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला। आता उन्हाळ्याच्या दिवशी आंब्यांचा सीझन असते, तर कैऱ्या अशा उपलब्ध असतात बाजारमध्ये। तर पन्ह नक्की बनवून प्या, आपल्या पोटासाठी चांगलं थंडावा देणारी सरबत आहे। तर अशा प्रकारे मी काढून घेतले, ते कट करून घेते। तर अशा प्रकारे मी आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर आता एका कढईमध्ये ते घेऊया आपण बॉईल करण्यासाठी। तर कढईमध्ये मी टाकते, आणि आंबे बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे, फक्त जास्त घालायचं नाही। आणि मऊ आपण उकडून घ्यायचं आहे, 5 ते 6 मिनिटांमध्ये आपले उकडून होणार आहेत। आता फक्त पाणीच घातलेलं आहे मी, बाकी काहीच घातलेलं आहे। पाण्यामध्ये चांगलं 5 ते 6 मिनिटांमध्ये आपले आंब्याचे तुकडे उकडून घ्यायचे आहेत। झाकण ठेवून आपण उकडूया, म्हणजे लवकर उकडतील। 7-8 मिनिटं झालेली आहेत, बघूया। आता आपली कैरी चांगली बॉईल झालेली आहे, उकडलेली आहे, मऊ झालेली आहे। गॅस बंद करून घेते, कारण पाणी वगैरे घ्यायचं नाही आपल्याला। आता फोडीच घ्यायच्या आहेत, सगळं काढून घेते पाण्यातून आणि थंड करून घेते। तर या आंब्याच्या फोडी मी काढून घेतलेल्या आहेत कढईमधून, आणि पाणी आहे ते फेकून न देता आपण पन्ह बनवताना वापरूया त्याच्यामध्ये। आता आपल्या आंब्याच्या फोडी थंड झालेल्या आहेत, आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आंब्याच्या फोडी घालते पहिल्या। आणि आपण गुळाचा वापर केलेला आहे, साखर वापरलेली नाही। गुळ हा शक्तिवर्धक असल्याने आपल्याला थकवा जाणवत नाही उन्हाचा, तर जरूर गुळ वापरा। आता वेलची पावडर वापरायची आपल्या चवीनुसार, आणि मीठ वापरायचं आहे, सेंधव मीठ वापरलेलं आहे मी। आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पहिले। तर अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे। बघा किती छान कलर आलेला आहे, नॅचरली। आर्टिफिशियल कलर वगैरे घालायची काहीच गरज नाही, एवढं छान कलर आलेला आहे। आता हे भांड्यामध्ये एका काढून घेते मी। आता एका बाउलमध्ये काढून घेते मी हे मिश्रण सगळं। आता एवढं आपलं असं मिश्रण बनलेलं आहे। आता आपण ह्यापासून पन्ह बनवूया। आता आपण पन्ह सर्व करूया। तर बर्फ घेतलेला आहे मी, तुम्हाला बर्फ वापरायचा नसेल तर माठाचं वगैरे पाणी घेतलं तरी चालेल। तर बर्फाचे खडे घालते मी ग्लासमध्ये, थंडगार असं पन्ह आपण सर्व करूया। 4-4 तुकडे मी टाकलेले आहेत बर्फाच्या खड्याचे, आणि हे मिश्रण बनवलेलं आहे आपण, ते 4 चमचे टाकूया।
प्रत्येक ग्लासमध्ये। 1 ग्लासासाठी आपण 4 चमच वापरायचा आहे। आता आपण पाणी घालूया ग्लासमध्ये। तुम्हाला जर गोडी कमी वाटत असेल तर अजून 1-1 चमच वाढवला तरी चालेल। मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे घट्ट मिश्रण असल्यामुळे तळाला बसते, म्हणून चांगलं मिक्स करून घ्या। तर अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्ह तयार आहे। आणि हे उरलेलं मिश्रण आहे ते बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। 8-10 दिवस चांगलं टिकते, हे खराब होत नाही। फ्रीजमध्ये ठेवा फक्त, आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो पाणी टाकून। अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्ह तयार आहे। या उन्हाळ्यात माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।